आगरकर सर हे पूर्वी कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलकातामध्ये बॉटनी डिपार्टमेंटचे हेड होते आणि ते निवृत्त झाल्यानंतर परत आपल्या गावी यावं म्हणून त्यांनी मुंबईला येणं पसंत केलं होतं, कारण त्यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईला झालं होतं आणि शिक्षणानंतर मग त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक म्हणजे प्राध्यापक म्हणून तिथे नोकरी मिळाली होती आणि पुढे ते PhD करण्यासाठी जर्मनीला गेले होते आणि तेव्हा महायुद्धाचा काळ चालू होता आणि जर्मनी आणि भारत इंग्लंडच्या आधिपत्याखाली असल्यामुळे हे शत्रू राष्ट्रातून आलेले आहेत म्हणून त्यांना आधी जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांची PhD हे जगातले श्रेष्ठ जे वनस्पती तज्ज्ञ आहेत एंगलर त्यांच्या खाली ते विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव भारतामध्ये एवढं मोठं केलं की एंगलर यांचं नाव सुद्धा भारतामध्ये फार मोठं झालं, विशेषतः वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये. आणि मग प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आगरकर यांनी आपली पूर्ण कारकीर्द युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्तामध्ये काढली आणि त्याच्यानंतर मग आपण परत आता निवृत्तीनंतर मुंबईला जाऊ म्हणून मुंबईला येणार होते. परंतु पुण्यामधली ही जी शिक्षणाची जी ओढ आहे सगळ्यांना ती त्यांना आकर्षित करत होती आणि ते मग पुण्यामध्ये आले आणि पुण्यात येऊन मग ह्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि ह्या सर्व लोकांनी त्यांना महत्त्वाची भूमिका देऊन ही संस्था स्थापन करण्यामागे प्रवृत्त केलं. आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध ही पुण्यातील संस्था महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी आगरकर अनुसंशोधन संस्था. यामध्ये अनेक संशोधन केलं जातं जेणेकरून शेतकऱ्यांना व्यक्तींना फायदा होईल अशा पद्धतीनं संशोधन केलेलं असे अतिशय सुंदर अशी इमारत वास्तू संपूर्ण छान परिसर आहे. आत अनेक दुर्मिळ झाडं आहेत त्याबद्दल पण आज माहिती सांगितलेली आहे. एकदा सहकुटुंब सहपरिवार आपण अवश्य भेट द्यावी. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप माहिती मिळेल. 28 फेब्रुवारीला ही संस्था सर्वांसाठी खुली असते. आज या कार्यक्रमाला सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळाला त्याची काही क्षणचित्र आपल्यासाठी. हेरिटेज पुणे आणि HVSI महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्तानं विज्ञान वर्धिनीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि ही जी संस्था आहे ही पुण्यातली अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. आता त्या संस्था नक्की काय करते तर या रस्त्यावरून जाताना शेकडो वेळा ही संस्था लोक बघत असतात आणि पुण्यातली ही संस्था शेकडो मुलं मुली 2 व्हीलरवर जाताना बघत असतात. खूप कमी लोकांना उजवीकडे वळायची इच्छा होते कारण इथून पुढे सिम्बॉयसेस आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत. तर त्यामुळे या संस्थेच्या आतमध्ये येण्या ही संस्था पाहणं हा एक आनंददायक अनुभव आहे. तर आज जे सगळे लोक इथे आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि ज्या लोकांची संस्था बघणं चुकणार आहे त्यांच्यासाठी 28 फेब्रुवारीला ही संस्था दिवसभर खुली असते. त्यामुळे ही संस्था आता तुम्ही तुमच्या ओळखीच्या सर्व लोकांना असं सांगू शकता की 28 तारखेला सगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही संस्था त्या दिवशी तुम्ही बघू शकता. वाघ सरांचं इथं आवर्जून स्वागत मी करतो. केवळ त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे आपल्याला आजची संधी जुळून आलेली आहे. वाघ सर एकदा आजच्या वक्त्यांचं नाव आहे वाघ सर परंतु ते आडनावावरती न जाता खूप नम्रपणे सगळ्यात मागे होते. शेवटी निरोप पाठवलं की वक्त्यांना जरा आतमध्ये घ्या. तर केवळ त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे आजची सगळी संधी जुळून आलेली आहे. आता नमनाला गडावर तेल नव्हतं मी त्यांना अशी विनंती करतो की आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. विनंती आहे की आपण 28 फेब्रुवारी दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस आमच्या संस्थेत साजरा केला जातो. त्या दिवशी सुद्धा उपस्थित राहा. त्या दिवशी तिथे ओपन हाऊस आयोजित केला जातो आणि त्यावेळेला आम्ही आमच्या सर्व ज्या प्रयोगशाळा आहेत त्या प्रयोगशाळांमध्ये जे जे काही कार्य चालतं त्याचं इथे मोठं प्रदर्शन मांडतो आणि ते प्रदर्शन बघायला तुमचे सर्व सभासद येऊ द्या. तुमच्या माहितीतले विद्यार्थी असतील आणि कोणी नातेवाईक असतील त्यांना सुद्धा घेऊन या. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रदर्शन चालू असतं आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस असल्यामुळे हे प्रदर्शन गेले अनेक वर्ष चालू आहे. शिवाय आमची संस्था खोडदला असणाऱ्या GMRT म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आपल्याला माहितीच आहे. तर त्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये पण होता. आताच्या जे आपण चंद्रयान पाठवलं त्याच्यात पण सहभाग असतो. तर त्या संस्थेचे सुद्धा तिथे खोडदला फार मोठे प्रदर्शन आयोजित केलं जातं आणि पुण्यातल्या अनेक विज्ञान संस्था
त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. आमची पण संस्था त्या दिवशी सहभागी होते. तिथलं प्रदर्शन 28 आणि 1 तारीख 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असं आयोजित केलं जातं. तर ते सुद्धा तुम्ही 1 मार्च तुम्ही तिथे नक्की करून ठेवा आणि 28 फेब्रुवारी आमच्याकडे नक्की करून ठेवा आणि सर्वांमध्ये ही माहिती पाठवा. तर आज मी आघारकर संशोधन संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ही संस्था, या संस्थेची पेरेंट बॉडी जशी म्हणजे आपण बोलताना म्हणतो की MESचं गरवारे कॉलेज, तसं आमची जी संस्था आहे आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, याची पेरेंट बॉडी जी आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी. इंग्लिशमध्ये महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स असं त्याचं नाव आहे. MACS म्हणून पॉप्युलर आहे ते. MACSची ही रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये ह्या संस्थेला नाव होतं MACS रिसर्च इन्स्टिट्यूट. पुढे 1992 साली या संस्थेचं पुनर्नामकरण करून MACS ची आघारकर संशोधन संस्था, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट असं नामकरण करण्यात आलं. आता आघारकर नाव कसं आलं तर प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आघारकर हे फार मोठे ज्येष्ठ वैज्ञानिक, ज्यांचं वनस्पती शास्त्रावरती आणि एकंदरीत जीवशास्त्रावरती प्रचंड अभ्यास होता, यांनी या कार्यासाठी या संस्थेच्या स्थापनेमध्ये फार मोठा सहभाग दिला होता. आणि त्याच्यापूर्वी आमच्या ह्या संस्थेची स्थापना करण्यामागे फार मोठी भूमिका ज्यांनी वठवलेली आहे ती आहे इंडियन लॉ सोसायटी. म्हणजे आपलं लॉ कॉलेज जे आहे आमच्या शेजारी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या बाजूलाच आहे. तर लॉ कॉलेजचे त्यावेळेचे प्रिन्सिपॉल घारपुरे, पुण्यातले आपले बॅरिस्टर MR जयकर आणि विधितज्ञ असलेली ही मंडळी यांनी याच्यामध्ये अग्रभागी येऊन पुण्यामध्ये आपल्याकडे विज्ञान संशोधन संस्थेची स्थापना करायला पाहिजे, या हेतूने आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षणतज्ञ, विधितज्ञ आणि अभ्यासकांना एकत्र केलं. आता त्यावेळेची म्हणजे हे 1944ची ही घटना आहे. 1944ला त्यांनी असे एकत्र करायला सुरुवात केल्यानंतर स्थापना होत्या वेळी म्हणजे 1946ला जेव्हा स्थापन झाली, म्हणजे रजिस्टर सोसायटी खाली स्थापन करण्यात आली, त्यावेळेला आघारकर सर हे पूर्वी कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलकातामध्ये बॉटनी डिपार्टमेंटचे हेड होते आणि ते निवृत्त झाल्यानंतर परत आपल्या गावी यावं म्हणून त्यांनी मुंबईला येणं पसंत केलं होतं, कारण त्यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईला झालं. आणि शिक्षणानंतर मग त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षक म्हणजे प्राध्यापक म्हणून तिथे नोकरी मिळाली होती आणि पुढे ते PhD करण्यासाठी जर्मनीला गेले होते. आणि तेव्हा महायुद्धाचा काळ चालू होता आणि जर्मनी आणि भारत इंग्लंडच्या आधिपत्याखाली असल्यामुळे हे शत्रू राष्ट्रातून आलेले आहेत म्हणून त्यांना आधी जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांची PhD हे जगातले श्रेष्ठ जे वनस्पती तज्ञ आहेत एंगलर त्यांच्या खाली ते विद्यार्थी होते आणि त्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव भारतामध्ये एवढं मोठं केलं की एंगलर यांचं नाव सुद्धा भारतामध्ये फार मोठं झालं, विशेषतः वनस्पती शास्त्र या विषयामध्ये. आणि मग प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी आपली पूर्ण कारकीर्द युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्तामध्ये काढली आणि त्याच्यानंतर मग आपण परत आता निवृत्तीनंतर मुंबईला जाऊ म्हणून मुंबईला येणार होते. परंतु पुण्यामधली ही जी शिक्षणाची जी ओढ आहे सगळ्यांना ती त्यांना आकर्षित करत होती आणि ते मग पुण्यामध्ये आले आणि पुण्यात येऊन मग ह्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि ह्या सर्व लोकांनी त्यांना महत्त्वाची भूमिका देऊन ही संस्था स्थापन करण्यामागे प्रवृत्त केलं. आणि तुम्ही जर अशाच हेरिटेज वॉक खाली जर लॉ कॉलेजला गेलात तुम्ही, तिकडे आता जी एक बँक आहे तिकडे त्या बँकेचं म्हणजे त्या लॉ कॉलेजचं जे तळघर आहे तिकडे त्या तळघरामध्ये या संस्थेची स्थापना झाली. तुम्हाला तिथे एक पाटी दिसेल, तिकडे पाटीवरती लिहिलेलं आहे की MACS ही संस्था इंडियन लॉ सोसायटीचे आभार व्यक्त करते की या संस्थेची स्थापना करायला त्यांनी आपलं तळघर दिलं. आणि तिकडे पहिल्या प्रयोगशाळा सुरुवात झाल्या आणि त्या प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर याच्यामध्ये सगळे त्या काळामध्ये सेवाभावी हेतूने संशोधनामध्ये येत होते आणि त्याच्यात कोणीही कशाची पैशाची अपेक्षा केली नव्हती आणि बहुतेक मंडळी निवृत्त परंतु उत्साही जसे आपण सर्व आहोत
तशी उत्साही मंडळी होती आणि त्यांना सुद्धा आपण काहीतरी योगदान देत राहावं, समाजामध्ये कार्य करत राहावं. कोण निवृत्त प्राध्यापक होतं, कोण विज्ञान संस्थेतून निवृत्त झालं होतं, अशी सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी तिकडे आपल्या संशोधन कार्याला सुरुवात केली. तर अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये, अगदी सुरुवातीला त्यांनी जे संशोधन सुरू केलं त्याच्यात अगदी आपण केळी खातो, ते केळीवरती सुद्धा संशोधन झालेलं आहे. आणि पुढे असं केलं की एक जण आला, दुसरा आला, तिसरा आला, असे सगळे रिटायर्ड व्यक्तींनी, निवृत्त व्यक्तींनी एकत्र येऊन संस्थेची स्थापना करण्यामध्ये मोठा हातभार लावला. त्यामुळे ही संस्था रिटायर्ड लोकांनी स्थापन केलेली आहे असं म्हटलं तर अजिबात चुकत नाही. आणि इनफॅक्ट आम्ही तसं सांगतो सुद्धा की संस्था स्थापन करण्यामध्ये, आणि ही गंमत अशी आहे या संस्थेची, 1946 साली स्थापना झाल्यानंतर 2 वर्षानंतर पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे 1948 साली. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की ही पुण्यातली सर्वात जुनी विज्ञान संशोधन संस्था आहे. आणि गंमत अशी झाली होती त्यावेळेला की संस्थेकडे पैसा तर काहीच नाही, सगळे आपल्या सेवाभावातूनच काम करत आहेत. मग लॉ कॉलेजने त्यांची ते तळघर दिलं होतं, मग तिथे कार्य वाढू लागलं. आणि तसं वाढता वाढता आता अजून जागा कमी पडते, आता पुढे काय करायचं. तर त्याच वेळेला आपल्या शेजारी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे, तर त्यांची बिल्डिंग तयार झाली होती आणि तिकडे वरच्या मजल्यावरती त्यांची लायब्ररी होती. त्या लायब्ररीची जागा मोकळी आहे, तर तुम्ही आमच्याकडे तुमचे काही लोक अकोमोडेट करा, तुमची प्रयोगशाळा इथे पण सुरू करा. म्हणून पार्ट इकडे आणि थोडासा तिकडे असं दोन्हीकडे त्याची सुरुवात झाली. आणि मग त्यावेळेला भारतामध्ये अशा पद्धतीचं संशोधन करणाऱ्या संस्था ज्या होत्या, याच्या व्यतिरिक्त बोस रिसर्च इन्स्टिट्यूट कलकत्ता, त्याच्याशिवाय रमण रिसर्च इन्स्टिट्यूट बँगळूर, अशा काही संस्था होत्या. त्या स्वायत्त होत्या, म्हणजे त्याची काही स्थापना भारत सरकारने केली नव्हती. तर ह्याच्या स्थापनेनंतर पुढे असं व्हायला लागलं की आता आपल्याला जागा नाहीये, लॉ कॉलेजमध्ये बसतोय, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये बसतोय, पण आपल्याकडे एवढी आहे प्रतिभा, तर आपल्याला जागा नाही, करायचं काय. मग महाराष्ट्र सरकारकडे हे आपली सगळी ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडे गेली, त्यांना सांगितलं की आम्हाला अशी जागेची गरज आहे, आम्ही हे कार्य करत आहोत. तेव्हा मग महाराष्ट्र सरकारने ही जागा जी आता आपण आहोत इथे, सुमारे 5.25 एकर जागा आहे, ही जागा याच्यासाठी त्यांनी आरक्षित केली आणि ती संस्थेला दिली. मग संस्थेची इमारत स्थापन करायची आहे, त्याच्यासाठी काय करायचं. तर त्या काळामध्ये हा विज्ञान संशोधनाचा भाग जो आहे त्याला अशी वेगळी मिनिस्ट्री नव्हती. आज आपण बघतो मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे आणि त्या मिनिस्ट्रीच्या अंडर बरेच विभाग येतात. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ अर्थ सायन्स, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आता वेगळी केलेली आहे. तर त्यावेळेला अशा मिनिस्ट्रीज नव्हत्या वेगळ्या. त्यावेळेला डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या खाली एज्युकेशन अँड कल्चरल अफेअर्स अशी ती मिनिस्ट्री होती, त्याच्या खाली ही संस्था कार्यरत होती. पुढे मग मिनिस्ट्रीची स्थापना सुद्धा नंतर झालेली आहे आणि मिनिस्ट्रीची स्थापना 1972च्या आसपास झाली आणि 1-2 वर्षापूर्वी त्यांना सुद्धा 50 वर्ष झाली. त्याच वेळेला आमच्या संस्थेला 75 वर्ष झाली होती. तेव्हा आमच्या संस्थेची ही माहिती देणारी एक फिल्म डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने तयार केली, कारण त्यांची 50 वर्ष साजरी करायची होती. आणि ह्या संस्थेला भारत सरकारने पाठिंबा द्यावा यासाठी त्या काळामध्ये खूप वैज्ञानिकांनी सुद्धा प्रयत्न केले. की का, तर आपल्या भारत सरकारच्या स्वतःच्या संशोधन संस्था नाहीत आणि ज्या आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना आपण स्वायत्तपणे काम करू दिलं पाहिजे. पण अनुदान मात्र आपण देऊया, कारण या विना अनुदानित संस्था आहेत आणि लोक एवढे पोटतिडकीने काम करतायत आणि भरपूर संशोधन त्या काळामध्ये करण्यात आलं. त्यामुळे 1966च्या आसपास इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, भारतीय कृषी अनुसंधान परिषद जी आहे, त्यांनी आमच्याकडे गव्हावरती संशोधन करण्यासाठी ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट हा दिला. गव्हावरच्या संशोधनानंतर काही वर्षानंतर सोयाबीनवरती संशोधनासाठी प्रकल्पाला मान्यता दिली. आणि तुम्हाला सांगायची आनंदाची गोष्ट अशी आहे की भारतातली गव्हावरती संशोधन करणारी, सोयाबीनवरती संशोधन करणारी एक अग्रणी संस्था म्हणून आगारकर संशोधन संस्थेचं नाव घेतलं जातं. आतापर्यंत
आतापर्यंत संस्थेने 14 गव्हाच्या व्हरायटीज रिलीज केलेल्या आहेत आणि ही रिलीजची प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 वर्ष जातात. म्हणजे आपण जातो आणि गहू घेऊन येतो, इतकं ते सोपं नाहीये. एक गव्हाची जात विकसित करण्यासाठी इतका प्रदीर्घ कालावधी जातो आणि ते करण्यासाठी अनेक वेळेला काय होतं की फक्त पुण्यामध्ये प्रयोग करून चालत नाही, त्याला एका मोठ्या प्रदेशावरती प्रयोग करावे लागतात आणि ते क्षेत्रप्रयोग जे असतात, फील्ड ट्रायल्स म्हणतात त्यांना, ते क्षेत्रप्रयोग विशिष्ट क्लायमेटिक कंडिशन्स, साधारण सारख्याच असणाऱ्या क्लायमेटिक कंडिशन्स अशा ठिकाणी ते प्रयोग केले जातात. आणि ते प्रयोग करताना आमच्या संस्थेचे वैज्ञानिक, इतर काही संस्थांचे वैज्ञानिक हे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट असल्यामुळे वेगवेगळ्या परिसरामध्ये, भूप्रदेशामध्ये, वेगवेगळ्या हवामान असलेल्या प्रदेशामध्ये हे प्रयोग केले जातात. असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट ही अग्रणी आहे आणि त्यांनी फार 14 व्हरायटी सोयाबीनच्या सुद्धा विकसित केलेल्या आहेत. आपल्याला कल्पना नाही की शेतावरती जाऊन शेतकऱ्यांमध्ये राहून किती कष्ट घ्यावे लागतात. हे सगळे कष्ट आमचे वैज्ञानिक अगदी बिनबोभाटपणे करत असतात आणि तुम्ही आज इथे संस्थेत आला त्यामुळे तुम्हाला ही माहिती मिळाली. तर ह्या संस्थेबद्दलची मी बरीच माहिती सांगू शकतो, परंतु आम्ही एक मध्यंतरी जे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने एक फिल्म बनवली आहे, त्याच्या आधारे तुम्हाला आम्ही 25 मिनिटाची माहिती देऊ शकतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रयोगशाळा आमच्या संस्थेमध्ये आहेत, त्यांची इथे तुम्हाला फिल्म बघायला मिळेल. महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे, इसकी कई पहचान है. ये एजुकेशन हब और आईटी हब होने के साथ ही ऑटोमोबाइल हब भी है. लेकिन एक बात जो कम लोग ही जानते हैं वो ये कि आघारकर अनुसंधान संस्थान पुणे का पहला विज्ञान अनुसंधान संस्थान है और आघारकर अनुसंधान संस्थान की स्थापना महाराष्ट्र एसोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ साइंस यानी MACS के नाम से 1946 में हुई थी. प्रोफेसर शंकर पुरुषोत्तम आघारकर MACS अनुसंधान संस्थान के संस्थापक सदस्यों में से एक थे, जिन्होंने 1946 से लेकर 1960 तक निदेशक के रूप में इसका नेतृत्व किया. इतना ही नहीं, प्रोफेसर शंकर पुरुषोत्तम आघारकर और उनकी पत्नी पार्वती बाई ने अपनी संपत्ति संस्थान को दान कर दी थी. बाद में भारत सरकार के विज्ञान और प्रौद्योगिकी विभाग DST ने स्वायत्त अनुसंधान संस्थानों की सूची में MACS अनुसंधान संस्थान को शामिल किया. प्रोफेसर शंकर पुरुषोत्तम आघारकर की स्मृति में 1992 में MACS अनुसंधान संस्थान नाम बदलकर आघारकर अनुसंधान संस्थान कर दिया गया था. आघारकर अनुसंधान संस्थान की स्थापना 1946 में महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी के रिसर्च इंस्टीट्यूट के रूप में की गई थी. भारत के विज्ञान और प्रौद्योगिकी विभाग के छतरी के नीचे एक अंतरराष्ट्रीय ख्याति के केंद्र में आज आघारकर रिसर्च इंस्टीट्यूट उभर कर आया है. आघारकर अनुसंधान संस्थान का लक्ष्य विज्ञान और प्रौद्योगिकी के विभिन्न क्षेत्रों में अनुसंधान करना और अंतर्राष्ट्रीय स्तर पर मान्यता प्राप्त केंद्र के रूप में खुद को स्थापित करना है. आघारकर अनुसंधान संस्थान का मिशन है जीवन से जुड़े विषयों पर शोध करना जिससे मानव जाति का विकास हो. रोगाणुओं, वनस्पतियों और जानवरों की आनुवंशिक विविधता की जांच करना,
स्वच्छ पर्यावरण, कृषि और बेहतर स्वास्थ्य के लिए स्थायी प्रौद्योगिकियों का विकास करना। आघारकर अनुसंधान संस्थान तरह तरह के विषयों पर अनुसंधान करता है, जिनमें ये 6 प्रमुख हैं: जैव विविधता और पुरा जीव विज्ञान, जैव ऊर्जा, जैव पूर्वेक्षण, विकासात्मक जीव विज्ञान, आनुवांशिकी और पादप प्रजनन और नैनो जैव विज्ञान। जैव विविधता और पुरा जीव विज्ञान, जैव विविधता और पुरा जीव विज्ञान समूह सूक्ष्म जीवों से लेकर बड़े बड़े पेड़ों तक जीवित और निर्जीव जीवन रूपों पर शोध करता है। सूक्ष्म जीवाश्म और बड़े जीवाश्मों का अध्ययन भी इसका एक दिलचस्प पहलू है। क्षेत्र के नमूनों का संग्रह और उन्हें रिपोजिटरी में बनाए रखने का काम संस्थान में किया जाता है। MECS के सूक्ष्म जीवों के संग्रह को वर्ल्ड फेडरेशन फॉर कल्चर कलेक्शन की मान्यता मिली हुई है। यहाँ की रिपोजिटरी में बायोमाइनिंग, धातु और माइक्रोब के बीच परस्पर क्रिया और औद्योगिक अपशिष्ट उपचार किया जा सकता है। इसी तरह मेथनोजेनिक और अन्य एनारोबिक बैक्टीरिया, अल्फा लिफिलिक और थर्मोफिलिक बैक्टीरिया यहाँ MCM में रखे जाते हैं। नेशनल फंगल कल्चर कलेक्शन ऑफ इंडिया के नाम से आघारकर अनुसंधान संस्थान में DST की नेशनल फैसिलिटी है। ये वर्ल्ड फेडरेशन फॉर कल्चर कलेक्शन से संबद्ध है और इसे वर्ल्ड डेटा सेंटर ऑफ माइक्रो ऑर्गेनिज्म की मान्यता मिली हुई है। संस्थान में अजरेकर माइक्रोलॉजिकल हर्बेरियम भी है, जिसे अंतरराष्ट्रीय स्तर पर मान्यता प्राप्त है, जिसमें 1025 कवक यानी फंजाई और 40,000 लाइकेंस हैं। हमारा समूह कवकों एवं शैवाकी कवकों के संरचनात्मक एवं आनुवंशिक वर्गीकरण पर काम करता है। हमारे यहाँ अजरेकर कवक संग्रहालय में कवक तथा शैवाकी कवकों के 40,000 से अधिक नमूने संरक्षित है। कवक विज्ञान के क्षेत्र में महत्वपूर्ण कार्य की सराहना करते हुए भारत सरकार के विज्ञान एवं प्रौद्योगिकी विभाग ने हमारे संस्थान में नेशनल फैसिलिटी फॉर कल्चर कलेक्शन ऑफ फंजाई की स्थापना की है। इसमें भारत वर्ष के सभी भौगोलिक क्षेत्रों के 5,000 से अधिक कवक संवर्धनों को संरक्षित किया गया है। यह सुविधा देश भर में फैले शिक्षा, अनुसंधान संस्थानों एवं उद्योगों के लिए महत्वपूर्ण सेवाएं प्रदान करता है। इस प्रकार हमारा समूह अंतर्राष्ट्रीय स्तर पर कवक विज्ञान के प्रसिद्ध एवं ख्याति प्राप्त स्कूल के रूप में विकसित हुआ है। अंतर्राष्ट्रीय स्तर पर मान्यता प्राप्त आघारकर हर्बेरियम में एंजियोस्पर्म का संग्रह रखा जाता है। भारत के विभिन्न हिस्सों से इसके 33,000 से ज्यादा नमूने हैं। दवा बनाने में लगने वाली चीजों के 2,000 से ज्यादा नमूने भी यहाँ उपलब्ध हैं। परंपरागत और आणविक दोनों तरह के अनुसंधान यहाँ किए जा रहे हैं। साथ ही दुर्लभ पौधों का माइक्रो प्रोपेगेशन भी किया जा रहा है। दक्षिण एशिया में 3,000 से ज्यादा नमूनों के साथ डाइटम नमूनों का सबसे बड़ा भंडार भी संस्थान में रखा गया है। जैव विविधता एवं पुराजैविकी विभाग का वनस्पति विभाग अपने आप में बहुत ही अनूठा है, क्योंकि यहाँ वनस्पति एवं डाइटम्स के विभिन्न पहलुओं का आधुनिक तरीकों के द्वारा अध्ययन करते हैं। इनके DNA बारकोडिंग, वर्गीकरण विज्ञान, पारिस्थितिकी अध्ययन एवं संरक्षण हेतु हम सदा प्रयासरत। मैं आपको यह भी बताना चाहूंगा कि पिछले 5 सालों में हमने पौधों की 4 एवं डाइटम की 50 नई प्रजातियां ढूंढी हैं तथा कई दुर्लभ प्रजातियों के संरक्षण हेतु उनका टिश्यू कल्चर कर हम उन्हें प्रकृति में पुनः स्थापित करने का भी प्रयास कर रहे हैं। इसके अलावा हम शोधकर्ताओं एवं साधारण जनता को औषधीय पौधों के प्रमाणीकरण की सुविधा भी प्रदान करते हैं। हमारा वनस्पति एवं डाइटम का संग्रहालय भी देखने योग्य है, जहां पौधों के लगभग 30,000 एवं डाइटम के 3,000 नमूने संग्रहित हैं, जो साउथ ईस्ट एशिया में हमारा विशालतम संग्रह है। आघारकर अनुसंधान संस्थान में पश्चिमी भारत के जीवाश्मों का सबसे बड़ा भंडार है। इसमें 5,500 मेगा जीवाश्म के नमूने हैं और 2700 से अधिक माइक्रोफॉसिल के नमूने हैं। जीवाश्म 100 करोड़ वर्ष से लेकर 1200 करोड़ वर्ष के बीच के हैं।
जीवाश्म समूहों में मोलस्का, ब्रैकियोपॉड्स, एनिलिड्स, जीवाश्म मछली, जीवाश्म पौधे, आर्थ्रोपॉड, प्रोटोजोआ और ट्रेस जीवाश्म शामिल हैं। पुराजैविकी में हम भारतीय द्वीपकल्प के विभिन्न कालखंडों में पाए जाने वाले जीवाश्मों के और उनके शैल समूहों के बारे में हम अध्ययन करते हैं। इसमें जो जीवाश्म मिलते हैं वो सभी प्रकार के हैं, जैसे मेगाफॉसिल्स हो, माइक्रोफॉसिल्स हो, यानी सूक्ष्म जीवाश्म हो या वनस्पति के भी जीवाश्म हो। इनसे हमें पुरातन कालों का जीव सृष्टि कैसा था, यहाँ के भूभाग कैसे थे और इनका वितरण कैसा था, इन सब चीज़ों के बारे में हमें पता चलता है। हमारे यहाँ जीवाश्मालय है जो भारत में अनेकों में से एक बड़ा जीवाश्मालय है, जहाँ पे 7,000 से भी अधिक प्रारूप जीवाश्म रखे हुए हैं, जतन किए हुए हैं। जैव ऊर्जा में शोध का दायरा बायोगैस और तेल कुओं से निकलने तक फैला है। लिग्नाइट से मीथेन निकालने को लेकर चल रहे शोध काफी आशाजनक हैं। तेल और प्राकृतिक गैस सहयोग के साथ माइक्रोबियल वर्धित तेल निकालने पर हो रहे शोध का पेटेंट कराया गया है। पंजाब और हरियाणा में धान के अवशेषों या चावल के भूसे को जलाने के कारण होने वाले वायु प्रदूषण की समस्या को कम करने के लिए भी एक तरीका विकसित किया गया है। हमारा जो ग्रुप है वो जैव ऊर्जा पे काम करता है। अभी आपको पता है कि भारत एक कृषि प्रधान देश है और बहुत सारे धान का जो अपशिष्ट है वो किसानों से जलाया जाता है। उसका हम जैव ऊर्जा में उसको हम कन्वर्जन कर सकते हैं उसका। तो हम ऐसे विशिष्ट जीव, सूक्ष्म जीव, इनका हम अभ्यास कर रहे हैं जो इसको जैव ऊर्जा में बदल सकते हैं। ये प्राणवायु विरहित ऐसे कवक, प्राणवायु विरहित बैक्टीरिया और मिथेनोजन, ऐसे 3 प्रकार के सूक्ष्म जीवों पे हमारा अभ्यास चल रहा है। इसके अलावा हम बायोमिथेनेशन यानी बायो गैस को बढ़ावा देने के लिए बड़े बड़े फर्मेंटर्स को विकसित कर रहे हैं, जैसे कि 100 लीटर के फर्मेंटर्स, और उसके लिए जो प्रोसेस लगते हैं उसको हम स्टैंडर्डाइज कर रहे हैं। अंत में हम मीथेन मिटिगेशन पे भी काम कर रहे हैं। अब ये जो चावल के खेत है उससे मीथेन निकलता है और मीथेन जीवी जो है ये मीथेन को कार्बन डाइऑक्साइड में उसको चेंज कर देते हैं। तो ये मीथेन जीवी है, उनका उपयोग हम मीथेन मिटिगेशन में और अन्य जैव तंत्रज्ञान प्रोसेसेस में हम उसका उपयोग कर सकते हैं। जैव पूर्वेक्षण, जैविक संसाधनों से अणुओं की खोज जैव पूर्वेक्षण यानी बायो प्रोस्पेक्टिंग का मुख्य बिंदु है। जहां संसाधन उपलब्ध नहीं है वहां हीमोग्लोबिन मापने के लिए बनाए गए एंड्रॉइड ऐप ने पैथोलॉजिस्ट का ध्यान आकर्षित किया है। ये देखना दिलचस्प होगा कि ये ऐप कैसे काम करता है। इसमें शामिल शोध इस प्रकार से हैं: आकर्षित और प्रतिकारक के रूप में सेमियोकेमिकल्स, अर्धरासायनिक, चयापचय और तंत्रिका संबंधी विकारों को और कैंसर के तंत्र को समझना, प्राकृतिक और सिंथेटिक अणुओं के आधार पर उपचार का विकास, चयापचय यानी मेटाबॉलिक और न्यूरोलॉजिकल विकारों के लिए न्यूट्रास्यूटिकल्स का विकास। जैव पूर्वेक्षण विभाग पेड़ पौधे तथा जीवाणु इनसे दवाइयों के विकसन और खोज पे कार्यरत है। जैव पूर्वेक्षण विभाग में नेचर प्रोडक्ट की खोज तथा विकसन पे कार्य चलता है। इन नेचर प्रोडक्ट का उपयोग हम कैंसर, डायबिटीज, अल्जाइमर डिसीज जैसे बीमारियों पे इलाज करने के लिए उपयोग करते हैं। रोगों के संबंधी आंतरिक प्रक्रिया, खास करके ताम्र, लोह, इन धातुओं का शरीर में उपयोग, इन संबंधी हम कार्य करते हैं। देहाती क्षेत्रों में हीमोग्लोबिन का परीक्षण करने के लिए एक मोबाइल एप्लीकेशन हमने विकसित किया है। विकासात्मक जीव विज्ञान एक निषेचित अंडा एक जटिल बहुकोशिकीय जीव को कैसे जन्म दे सकता है। विकासशील भ्रूण में कोशिकाओं के व्यवहार अलग अलग प्रक्रियाओं को कैसे निर्देशित करते हैं। जीन समग्र विकास में कैसे योगदान करते हैं। ये कुछ ऐसे प्रश्न हैं जिनके उत्तर विकास खंड जीव विज्ञान के क्षेत्र में खोजे जा रहे हैं। हाइड्रा, ड्रोसोफिला और ज़ेब्राफिश जैसे मॉडल जीवों के विविध समूह का उपयोग पशु विकास में कुछ मूलभूत सवालों के समाधान के लिए किया जा रहा है।
इस समय चल रही जांच में कुछ दिलचस्प विषय हैं, जैसे कोशिका से कोशिका संचार, पैटर्न के गठन और तनाव प्रतिक्रिया के आणविक आधार, न्यूरोमस्कुलर जंक्शन पर साइनेप्स बनाना, विकास के दौरान शव परीक्षण यानी ऑटोफेजी का विनियमन, दिल का विकास और उत्थान, रक्तवाहिका का विकास और स्टेम कोशिका जीव विज्ञान। एक निषेचित अंडा एक जटिल बहुकोशीय जीव को कैसे जन्म देता है। विकसनशील भ्रूण में कोशिकाओं का अलग अलग प्रक्रियाओं में क्या योगदान है और एक मॉडल ऑर्गेनिज्म या किसी भी जीव का विकास करने में जीन्स का क्या योगदान है। ये कुछ ऐसे प्रश्न हैं जिनका हम उत्तर ढूंढने की कोशिश डेवलपमेंटल बायोलॉजी ग्रुप आगरकर रिसर्च इंस्टीट्यूट में कर रहे हैं। इन प्रश्नों का उत्तर पाने के लिए हम मॉडल ऑर्गेनिजम्स जैसे हाइड्रा, ड्रोसोफिला और ज़ेब्राफिश का उपयोग कर रहे हैं। आनुवांशिकी और पादप प्रजनन। फसल सुधार कार्यक्रम में ERI महत्वपूर्ण भूमिका निभाता है। इसका मतलब है कि पारिस्थितिक और आर्थिक स्थिरता को बनाए रखते हुए फसल के उत्पादन और उससे होने वाले लाभ में सुधार करना। ERI के पास अच्छी उपज, रोग प्रतिरोधी गेहूं, सोयाबीन और अंगूर की किस्मों को विकसित करने की सभी विशेषज्ञता है। ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद के अखिल भारतीय समन्वित अनुसंधान परियोजनाओं के तहत आने वाले अनुसंधान केंद्रों में से एक है। ERI के वैज्ञानिकों ने गेहूं की 12 किस्में, सोयाबीन की 8 किस्में और अंगूर की एक नई किस्म विकसित की है। इस तरह ERI के वैज्ञानिक किसानों को उनकी उपज का उत्पादन बढ़ाने और देश को समृद्ध बनाने में मदद कर रहे हैं। 2019 में अधिसूचित MACS 4028 बायो फोर्टिफाइड ड्यूरम गेहूं किस्म नीति आयोग के प्रमुख कार्यक्रम राष्ट्रीय पोषण रणनीति का समर्थन करती है, जिससे कुपोषण मुक्त भारत मिशन को हासिल करने में मदद मिली है। पोषण परियोजना के लिए MACS 4028 को यूनिसेफ द्वारा वित्त पोषित खेती प्रणाली के लिए चुना गया था। इसे राष्ट्रीय पोषण रणनीति के भाग के रूप में भारतीय कृषि अनुसंधान परिषद के कृषि विज्ञान केंद्रों के माध्यम से संचालित किया गया था। ERI द्वारा विकसित गेहूं की किस्म MACS 6478 से किसान अपनी उपज को दोगुना कर रहे हैं। इस किस्म ने उपज की कीमत, उससे होने वाले लाभ और उसमें लगने वाली लागत का अच्छा अनुपात दिया है। उच्च प्रोटीन 14%, जिंक 44.1 ppm, आयरन 42.8 ppm, उत्कृष्ट रोटी और ब्रेड के साथ बेहतर पोषण गुणवत्ता भी दी है। सीधे खाने के लिए सोयाबीन की किस्में विकसित की जा रही हैं, जिन्हें ज्यादा उपयोगी बनाने के लिए पोषण विरोधी कारकों के साथ विकसित किया जा रहा है। इस विभाग में गेहूं, सोयाबीन और अंगूर पे अनुसंधान का कार्य जारी है, जिसे भारतीय कृषि अनुसंधान परिषद ने प्रायोजित किया है। रोग प्रतिरोधी तथा उच्च तापमान और सूखा सहने वाली तथा उच्च गुणवत्ता वाली प्रजनन बीज का भी हम उत्पादन करते हैं। विकसित प्रजातियों को किसानों तक पहुंचाने के लिए गेहूं और सोयाबीन के प्रजनन बीज का भी हम उत्पादन करते हैं। हमने नए किस्मों का विकास करने के लिए पारंपरिक प्रजनन पद्धति के साथ आधुनिक जैव प्रौद्योगिकी पद्धतियों का भी उपयोग किया है। प्रजनन कार्यक्रमों में कुशल चयन के लिए हमने मॉलिक्यूलर मार्कर और जीनोमिक्स की सहायता ली है। उच्च उपज, स्वाद और प्रसंस्करण गुणों के कारण अंगूर की किस्म ERI 516 की खेती महाराष्ट्र, पंजाब, तेलंगाना और तमिलनाडु में की जाती है। ERI 516 अंगूर की ऐसी किस्म है जिसमें कस्तूरी स्वाद है और ये कवक रोगों यानी फंगल डिजीजेस के लिए प्रतिरोधी है। हमारे विभाग में यह परियोजना 1970 में शुरू हुई। हम अंगूर में 2 पहलुओं पे काम कर रहे हैं। अंगूर जर्मप्लाज्म का मूल्यांकन के बारे में मैं अभी बताना चाहती हूँ। इसमें हमारे पास अंगूर की 25 जंगली प्रजातियां जतन की गई है। 6 ब्रिटिश प्रजातियां,
कल्टीवार, इसमें 6 वाइन के लिए उपयुक्त किस्में हैं और 8 रूट स्टॉक है। लगभग 480 संकर शामिल है। दूसरा पहलू है संकर और संकर का मूल्यांकन। भारत में अंगूर ज्यादातर खाने के उद्देश्य के लिए उगाए जाते हैं। ज्यादातर उगाने वाली सभी किस्मों में फफूंदी से होने वाली बीमारियों जैसे डाउनी और पाउडरी मिल्ड्यू के लिए अति संवेदनशील होती है। इसलिए हम बेहतर गुणवत्ता वाले और रोग प्रतिरोध के साथ उच्च उपज देने वाली किस्मों के उद्देश्य में किस्में विकसित कर रहे हैं और यह जाति डाउनी और पाउडरी फफूंदी और एंथ्रेक्नोज के प्रति सहनशील होती है। नैनो जैव विज्ञान में अनुसंधान का ध्यान चिकित्सा, कृषि और पर्यावरण में प्रौद्योगिकी के विकास पर रहा है। इस अध्ययन में शामिल है नैनो कणों के जरिए दवा की डिलीवरी, वैक्सीन को शरीर में पहुंचाना, कीट नियंत्रण के लिए siRNA का इस्तेमाल और तेजी से संस्थापन करना। इसमें भोजन में माइकोटॉक्सिन का पता लगाना, झींगा और झींगे के वायरल रोग के क्षेत्र में उपयोगी निदान के लिए सोने के नैनो कणों का उपयोग करना भी शामिल है। हाल में हमने एक हीमोस्टैटिक जेल एवं गॉज का निर्माण किया है। उसमें नैनो पार्टिकल्स शामिल किए गए हैं। नैनो पार्टिकल्स के कारण खून का बहाव जो रहता है वो जल्दी से जल्दी कम से कम समय में रुक सकता है। इसका उपयोग हम युद्ध भूमि में सैनिकों के लिए तथा दुर्घटनाग्रस्त लोगों के लिए कर सकते हैं जिनमें खून का बहाव बहुत ज़्यादा होता है। इसके साथ हमने मेसोपोरस सिलिका नैनो पार्टिकल्स, डेंड्राइमो नैनो पार्टिकल्स और बायोपॉलीमर्स पर आधारित नैनो पार्टिकल्स का भी निर्माण किया है जो बहुत सारी ड्रग डिलीवरी या कैंसर के इलाज में काम आ सकते हैं। स्वर्ण नैनो पार्टिकल्स का भी हमने तैयार किया है। ये जो नैनो कण है वो हमें अनेक तरह के नैदानिक में काम आ सकते हैं और ये सब नैदानिक जो है वो क्षेत्र प्रयोजक होते हैं और जल्द से जल्द निदान कर सकते हैं रोग। आधार कर अनुसंधान संस्थान एक ऐसे रास्ते पर चलता रहा है जो मौलिक और अनुप्रयुक्त अनुसंधान के बीच संतुलन बनाता है। रिसर्च इंस्टीट्यूट में 6 विषयगत क्षेत्रों में अनुसंधान किया जाता है। मौलिक और अनुप्रयुक्त अनुसंधान का एक अच्छा सा मिश्रण यहाँ के रिसर्च में देखने को मिलता है। यहाँ का रिसर्च स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, मेक इन इंडिया, इनोवेटिव इंडिया जैसे राष्ट्रीय मिशनों में महत्वपूर्ण योगदान देता है। यहाँ के रिसर्च के मौलिक अनुसंधान का प्रभाव उच्च प्रभाव वाले पत्रिकाओं में पब्लिश किए हुए 3000 से भी ज्यादा प्रकाशनों में स्पष्ट है। अगर रिसर्च इंस्टीट्यूट के वैज्ञानिकों ने उत्पादों, प्रक्रियाओं और प्रौद्योगिकियों को विकसित किया है जो उद्योग द्वारा वंचित है। लगभग 50 से भी ज्यादा पेटेंट अगर रिसर्च इंस्टीट्यूट के वैज्ञानिकों ने आज तक पाए हैं और औद्योगिक रिसर्च के रूप में किए हुए प्रौद्योगिकी प्रक्रियाओं को और प्रोडक्ट्स को आज तक अलग रिसर्च वैज्ञानिकों ने बहुत सारे इंडस्ट्रियों में या जैसे ONGC है, APIC है, खंडेलवाल ग्रुप है, ऐसे काफी सारे इंडस्ट्रीज को उन्होंने टेक्नोलॉजी ट्रांसफर की करी हुई है। यहाँ के वैज्ञानिक जिन्होंने विश्वविद्यालय और अनुसंधान संस्थाओं के साथ में भारत और अन्य देशों में जैसे जर्मनी, रूस, कोरिया, चीन, मेक्सिको, जापान, पोलैंड आदियों के साथ सहयोग किया हुआ है।
ARI ने अपने डॉक्टरल प्रोग्राम के लिए पुणे विश्वविद्यालय, जिसका नाम है सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय, के साथ में संबंध है। आज हमें ये कहते हुए गर्व होता है कि अगरकर रिसर्च इंस्टीट्यूट में किए गए संशोधन का आम जनता पे काफी अच्छा प्रभाव पड़ा है। आज हम यही प्रयास जारी रखेंगे कि आम जनता या करदाताओं ने दिए हुए धनराशि का या इंडस्ट्री में दिए हुए धनराशि का हम अच्छा से अच्छा उपयोग करेंगे, जिससे कि भारतीय जनता के जीवन मान पे अच्छा सा प्रभाव है। ARI राष्ट्रीय मिशनों में योगदान देने में सबसे आगे रहा है, जैसे स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, मेक इन इंडिया, इनोवेट इन इंडिया। आधार कर अनुसंधान संस्थान की लंबी यात्रा अक्टूबर 2020 में अपने 75वें वर्ष में प्रवेश कर चुकी है। NSCS आधार कर अनुसंधान संस्थान अलग अलग विषयों पर अपनी विशेषज्ञता के साथ राष्ट्र की सेवा करना जारी रखेगा। विज्ञान एवं प्रौद्योगिकी विभाग पूरे करने जा रहा है 50 गौरवशाली वर्ष। प्रौद्योगिकी और विज्ञान के द्वारा देश की सेवा करने में प्रासंगिकता और उत्कृष्टता का ये सफर हमने अकेले नहीं तय किया है। हमारे साथ स्वतंत्र रूप से काम कर रहे सभी संस्थाओं ने अहम भूमिका निभाई है। अपने निजी क्षेत्रों में गुणवत्ता, फोकस और गति द्वारा आगे बढ़ने में मदद करने के लिए वो अपने लक्ष्य में उत्तीर्ण हुए हैं। मैं इन सभी स्वतंत्र संस्थाओं और इनके वैज्ञानिकों के लिए एक सफल और उज्जवल भविष्य की कामना करता हूँ। हम भविष्य की ओर बहुत ही तेजी से आगे बढ़ रहे हैं। आशा है कि भविष्य में आने वाली चुनौतियों का हम सामना कर सकेंगे और नए अवसरों का निर्माण करेंगे और बनाएंगे ऐसा आत्मनिर्भर भारत जिसे गर्व होगा अपने विज्ञान और प्रौद्योगिकी क्षेत्र के विस्तार पर। येस, सगळ्यांना गुड मॉर्निंग. सुप्रभात. आज आपण इथल्या काही विदेशी झाडांबद्दल बघणार आहोत, कारण की आपली इथे जी काही बरीचशी विदेशी झाडं आहेत ती बाहेर कमी बघायला मिळतात आणि बऱ्यापैकी दुर्मिळ आहेत. तर आपण सुरुवात एका झाडापासून करूया. तर पहिलं एक झाड आहे, हे मागचं दिसतंय तुम्हाला, तर ते आहे अवाकाडो. बऱ्याच जणांना माहिती आहे, पण काही जणांनी ते झाड बघितलं नसेल. तर हे अवाकाडोचं झाड आहे, ज्याला मराठीमध्ये आपण लोणी फळ सुद्धा म्हणतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या शेजारी पलीकडे एक जो मोठं झाड दिसतंय, आपण थोड्या वेळाने वाटल्यास तिथे जाऊन फळ बघू शकता, पण मी आता थोडी माहिती सांगतो त्याची. तर तिथे एक मोठी कॅनॉन बॉल सारखी फळं आहेत आणि ती खोडावर येतात. तर त्या झाडाचं नाव आहे कॅलाबाश ट्री. कॅलाबाश ट्री किंवा बेगर्स बाऊल असं म्हणतात. ही झाडं आहेत ती दक्षिण आफ्रिकेतली आहेत आणि बेगर्स बाऊल याच्यासाठी म्हणतात की ती एकदा मोठी झाली तर त्याचा आतला जो गाभा काढला तर आपल्याला त्याचा भांडी म्हणून वापर करता येतो. तर त्याच्यामुळे त्याचा बेगर्स बाऊल असं नाव आहे. तर बेगर्स बाउल्सचे बऱ्याच प्रजाती आहेत ज्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत. तर त्यातली एक बऱ्यापैकी गार्डन प्लांट्स म्हणून विकसित झाली आणि आपल्याकडे आहे. आणि याची फळं ही खोडावरच येतात. आणि या फुलांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ती खोडावर आल्यानंतर एक मोठी आहेत आणि त्यांचं पॉलिनेशन हे वटवाघळांमार्फत होतं, त्याच्यामुळे त्यांचा साईज जो आहे तो मोठा आहे. आणि अजून एक सगळ्यात इंटरेस्टिंग झाड आपल्याकडे आहे ते म्हणजे एक सँडबॉक्स ट्री म्हणून आहे. इथे समोर आपल्याकडे काटेसावर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. तर त्या काटेसावरीसारखी त्या खोडावर खूप सारे काटे आहेत. तर या झाडाचे वैशिष्ट्य असे आहेत की त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी वेगवेगळे उपाय केलेले आहेत. तर त्यातला एक आहे ते काटे आहेत. तर खूप सारे काटे आहेत. हे झाड मूळतः अमेझॉन आणि दक्षिण अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात आहे, पण भारतामध्ये हे खूप तुरळक प्रमाणात आहे. तर पुण्यामध्ये याची फक्त 2च झाडं आहेत. एक म्हणजे आघारकरमध्ये आहे, एक पुणे विद्यापीठात आहे आणि गरवारेमध्ये होतं, पण आय थिंक ते आता नामशेष झालं आहे असं ऐकण्यात आलं आहे. तर या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की याचं नाव सँडबॉक्स ट्री आहे. तर सँडबॉक्स अशासाठी म्हणतात की याचं फ्रूट आहे हे भोपळ्यासारखं आहे. भोपळा जो लाल भोपळा असतो त्या भोपळ्यासारखा आहे. त्याच्यामध्ये खूप सारे कप्पे असतात. आणि आधीच्या काळामध्ये ज्यावेळेस ते दौत वापरायचे
आणि मोरपीस किंवा पिसाचं जे वापर करायचे लिखाणासाठी, तर ती जी काही शाई सांडायची त्याच्यासाठी ते वाळू वापरायचे. तर ती वाळू ठेवण्यासाठी म्हणून ते छोटं फ्रूट वापरण्यात यायचं. या फ्रूटचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की हे एकदम जोरात फुटतं आणि ते फुटल्यानंतर असे पिस्तुलातून गोळी जाळल्यासारखं त्याच्या सगळ्या बिया अशा पसरतात आणि त्याचा एवढा जोरात आवाज येतो की साधारण बऱ्यापैकी लांबपर्यंत त्याचा आवाज येतो. आणि त्याच्यामुळे याच्यावरती अजून वैशिष्ट्य म्हणजे याची नर मादी असे दोन्ही फुलं वेगवेगळी येतात आणि त्याच्यामध्ये नराचं जो फुल आहे हे कोणासारखं असतं. त्याच्यामध्ये मॅच्युअर ओल्ड फुलं आहेत ती खाली येतात आणि छोटी फुलं आहेत, यंग फुलं आहेत ती वरती येतात. आणि मादीचं जे फुल आहे ते असे ट्रम्पेट सारखं असतं. आणि अजून याचं वैशिष्ट्य असं आहे की हे काही ठिकाणी याचा जो सॅप आहे हा थोडा पॉइझनस आहे, म्हणजे डोळ्यांना लागल्यावर थोडंसं त्याचा डोळे चुरणे किंवा इंजेक्शन झाल्यानंतर उलट्या होणे अशा प्रकारचे काही हे दिसतात. तर दक्षिण आफ्रिकेतले किंवा ब्राझीलमधले जे लोक आहेत, लोकल लोक, तर ते या सॅपचा वापर बऱ्यापैकी फिशिंगसाठी करतात, फिश पॉइझन म्हणून वापरण्यासाठी करतात. तर हे एक वैशिष्ट्य आहे या झाडाचं. याच्यानंतर आपण इकडे एक समोर झाड दिसतंय, समोर गुलमोहराच्या पानांसारखं दिसतंय. तर हे झाड आहे कॉल्वेल्स ग्लोरी म्हणून. कॉल्वेलिया रेसिमोसा त्याचं सायंटिफिक नेम आहे. तर त्या झाडाचं नाव कॉल्वेल्स ग्लोरी असं आहे. कॉल्वेल्स नावाचे गव्हर्नर होते मॉरिशस. तर हे बऱ्यापैकी मादागासर, गुलमोहर सुद्धा मादागासरमधूनच इकडे आलेला आहे. तर त्यातील एक झाड आहे. आणि इकडे अजून एक आहे, बरं माहिती असेल तर एक सातबेड म्हणून एक देशी वृक्ष आहे. तर सातबेड मधलंच एक दुसरा प्रकार आहे, आपल्याकडे महासातबेड असं म्हणतात बऱ्यापैकी. तर त्याची सुद्धा झाडं आता थोडीशी प्रचलित व्हायला लागली. तर हे झाड सुद्धा दक्षिण अमेरिका आणि त्या भागातून आलेलं आहे. हो. सगळ्या परत जागेचे जे काही टेक्निक्स आहेत ते घेतलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या गार्डन व्हिजिट्स होतात. सो पुण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी असं सक्सेसफुली टेरेस गार्डन विकसित केलं आहे किंवा घरच्या घर भाज्या कशा करतात किंवा अजून वेगळ्या प्रकारचे बोन्साय किंवा अशा त्या पद्धतीचं घरच्या घरी जे काही गार्डनिंग करता येईल अशा पद्धतीचे लोकांच्या घरी विजिट्स पण अरेंज होतात याच्यामध्ये रविवारी. सो अशा प्रकारचा कोर्स आहे. याची अधिक माहिती जर म्हणाल तसं आपल्याला पेमेंट थ्रू देण्यात येईल. दिनेश पणसकर. मी विदुला पणसकर. आणि आम्ही रेग्युलरली आम्ही येत जातो हेरिटेज वॉकर. आणि हे आगरकर इन्स्टिट्यूटचे जे आहे भंडारकर रस्त्यावर, इट्स वंडरफुल एक्सपिरियन्स आणि खूपच प्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहे आणि मजा आली. आम्हाला इथे अनेक जातीची झाडं बघायला मिळाली आणि त्यांची खूप रेअर, अनेक ठिकाणी नसलेली अशी माहिती ऐकायला मिळाली. फार छान वाटतं. थँक्यू. आज इथं उपस्थित असणारे सगळे लोक आपण सगळे विशेष भाग्यवान आहोत. आज शिगवण सर आणि वाघ सर यांच्यासारखे मार्गदर्शक लाभले आणि या रस्त्यावरती या इमारतीच्या मागे किती मोठं ज्ञान दडलेलं आहे. खरं म्हणजे पुणेकरांना अभिमान वाटाव्या अशा कितीतरी जागा इथे आहेत. तर बीबीजी इंडिया लिमिटेडच्या सगळ्या सहकार्यानं आज इथे नोंदवलेले आणि न नोंदवलेले अशा सगळ्या पुणेकरांची गर्दी झालेली आहे. तर सगळ्या कोर्सेसची माहिती वर्तमानपत्रातून मिळेलच, परंतु वाघ सर आणि शिगवण सर यांचे विशेष आभार. या निमित्तानं ही जागतिक दर्जाची संस्था आपल्याला
आणि हे आगरकर इन्स्टिट्यूटला हेरिटेज वॉक आहे हे जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं तेव्हाच ठरवलं होतं की हा काय कुठल्याही हालतीत हा मिस करायचा नाही आणि अगदी प्रत्येक क्षण इथला म्हणजे पूर्ण हाऊसफुल होतं आणि खाली बसून फरशीवर आम्ही तो सगळं छान माहिती मिळाली त्यांनी शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली आणि इथले काही एम्प्लॉई स्टाफ मेंबर्सनी आम्हाला पूर्ण परिसर दाखवला आणि सगळ्या झाडांची माहिती सांगितली तर ती अगदी मला वाटतं एक युनिक काही झाडं आपल्या देशातली जी दुर्मिळ आहेत 1-2 ठिकाणीच असतील अशी सगळी झाडं इथे पाहायला मिळाली आणि ज्ञानात भरपूर भर पडली तर BVG संस्थेचे धन्यवाद. थँक्यू. झाडं आम्हाला इथे येऊन पाहायला मिळाली, खूप आनंद झाला. बऱ्याच नवीन वनस्पतींची झाली ना, ठीक आहे, थँक्यू. रस्ता होता तो पासपोर्ट ऑफिसच्या कडून खाली तिथे एक नक्षत्र गार्डन झालं बघून तर तिथे मेडिसिनल प्लांट्स सगळे लावलेले छान आहेत आपल्या गव्हर्नमेंटच्या राम तुळस गोड असा वगैरे व्हेजिटेशन दिसण्यासाठी ग्रीनरी दिसण्यासाठी म्हणून ते लावून दिलेली असते तर ही जी झाडे आहेत झाडांचा खूप कमी प्रमाणात होतं त्याच्यासाठी ते काही दिवसात ओपन सर लॅब वगैरे दाखवत नाही का? इकडे होळ म्हणून एक 8 फाटा म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजे होळ म्हणून एक जागा आहे तिकडे आमचं 42 एकर शेती आहे तर तिकडे सगळे प्रयोग चालतात आणि तिथून पुढे बारामतीच्या जवळ सोनगाव म्हणून एक आहे तिकडे 12 एकर आहे तर तिकडे ते प्रयोग चालतात. तुमची काय ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे का कशी आहे? ऑटोनॉमस ग्रँट इन एड डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी DSTच्या हां DSTच्या अंडर हो DST कडनं ग्रँट नाशिक जाताना 1 तारखेला जाण्यासाठी नाही फ्री आहे ते ओपन टू ऑल कोणी जाऊ शकतो. नाही 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2 दिवस